नकलीसाठी आज सकाळी 11:30 वाजता अर्ज दिला. आता 3 वाजलेत अद्याप नक्कल हातात पडलेली नाही. अशा प्रकारचं हे षड्यंत्रच जात आहे की मी कोर्टातसुद्धा जाऊ नये. म्हणजे सर्व प्रक्रिया माझी बंद व्हावी. उद्या अर्ज काढायचा शेवटचा दिवस 4 तारीख आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया चालू होणार आणि मला कुठं दरवाजा राहू नये म्हणून हे आज अजून नक्कल मला हातात पडली नाही. आता 3 वाजून गेलेत. मी याच्यावर वकील साहेबांशी चर्चा कधी करणार आणि कोर्टात कधी जाणार, इलेक्शन पिटिशन दाखल कधी करणार, या सर्व बाबीचा विचार करावा. म्हणजे शासनाचा प्रशासनावर एवढा दबाव आहे मंत्र्यांचा, त्यामुळे प्रशासकीय अधिकारी हालचाल करत नाहीत. मी उपजिल्हाधिकारी देशमुख साहेबांना भेटलो. साहेब मी अर्ज दिला आहे परंतु अद्याप मला दिलं नाही. तर त्यांनी त्या निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ते त्यांना देऊन टाका असं सांगूनसुद्धा अर्धा पाऊण तास झाला परंतु अजून मला मिळालं नाही. जेवरास काढायला गेलेत, शिक्का मारायचा आहे, 10 मिनटं थांबा, 5 मिनटं थांबा असं आता 3 वाजून गेले आहेत. अद्याप मला मिळालं नाही. आज मिळाल्यानंतर मी उद्या या संदर्भात जी पत्र दिलं होतं की नामनिर्देशक पत्र व प्रतिज्ञापत्र, हरकती अर्ज सोबत नागेश भोसले यांचे शपथपत्र, वैध अर्ज यांची यादी, अर्जदार यांच्यावरील जो आदेश दिला आहे माझा अर्ज अवैध ठरवण्यासाठी त्याच्या 2 प्रती, या सर्व बाबींसाठी मी अर्ज दाखल केला होता. ते अजून माझ्या हातात पडलेलं नाही. हे अशा प्रकारे दबाव तंत्र आणून हे मला रोखण्याचा प्रयत्न करतायत. परंतु कोणत्याही परिस्थितीत मी आज घेऊन आजच मेहरबान हायकोर्ट कोल्हापूर इकडे मी निघणार आहे आणि उद्या सकाळी मी ते दाखल करणार आहे. सर खरं तर काल जी अर्जांची छाननी झाली दुपारी 1 वाजता छाननी पूर्ण झालेली होती, पण त्याचा निर्णय देखील संध्याकाळी 8 वाजल्यानंतर देण्यात आला आणि आज पुन्हा तुम्ही सकाळी 11 वाजल्यानंतर 3 वाजल्यानंतर देखील तुम्हाला छाननी मिळत नाही आहे, हे नक्कल मिळत नाही. या सगळ्याला काय म्हणायचं? हे हेतुपुरस्सर चालू आहे की माझ्यामुळं काही लोकांना त्रास व्हायला लागलेला आहे की हा कायम पाठपुरावा करतो आहे आणि हा कुठं मॅनेज होणारा माणूस नाही. त्यामुळं ही माझ्या हातनं जेवढं होईल तेवढं मी केलेलं आहे परंतु प्रशासकीय यंत्रणा प्रचंड दबावाखाली काम करते. 11:30 वाजता दिलेला अर्ज नकलेचा मला अद्यापपर्यंत मिळत नसेल तर याचा ओळखून जावं की या संपूर्ण जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेवर किती मोठा दबाव आहे. कोर्टाकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? मी कोर्टाकडे जाणार, माझा अर्ज वैध करा आणि त्या सह्याची फॉरेन्सिक तपासणी करा. कारण ज्या व्यक्तीने मला सही दिली आहे तोच व्यक्ती परत म्हणतो की माझी सही नाही आहे. त्या सहीची तपासणी होणं गरजेचं आहे. त्यासाठी मी आज कोर्टात चाललेलो आहे. यापुढची रणनीती किंवा यापुढची भूमिका महाविकास आघाडी म्हणून काय असणार आहे? काय नक्की या पुढच्या रणनीती आहे? कारण वसंतराव देशमुखांचा देखील अर्ज वैध आहे, नागेश अक्कलकोटे आहे, कोणाकडे चर्चा या संदर्भात काय होणार? महाविकास आघाडीची जागा काँग्रेसकडे सुटली होती त्यामुळे माझा अर्ज मी भरला होता आणि माझा अर्ज तांत्रिक कारणाच्या गोष्टीने ह्यांनी उडवलेला आहे. यानंतरची भूमिका महाविकास आघाडीचे नेते आहेत आदरणीय पवारसाहेब, आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब, आदरणीय ठाकरे साहेब, हे सर्व नेते मंडळी बसून निर्णय करतील आणि त्यानुसार पुढील रणनीती राहणार आहे. आज संध्याकाळी बैठक वगैरे या संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील. या संदर्भात मी कालही बोललेलो आहे की वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो आमच्यासाठी बंधनकारक असेल आणि त्या दृष्टिकोनाने आम्ही पुढची पावलं टाकू. पुढच्या दिशासंदर्भात काय प्रणितीताईंशी चर्चा झाली आहे का? काय प्रणितीताई यांनी मला जे सांगितलेलं आहे की आपल्याला कोर्टात जायचं आहे. या संदर्भात आपला आता फक्त ह्या यंत्रणेवर फक्त कोर्टावर विश्वास राहिलेला आहे. कोर्टाने जर निकाल दिला उद्या तर अर्ज वैध झाला तर उमेदवारी तुम्हीच असणार आहेत. जर या प्रक्रिया लेंदी झाली, पुढे ढकलली तर या संदर्भात वरिष्ठ आज रात्री किंवा उद्यापर्यंत निर्णय घेतील. मी ॲडव्होकेट शुभम माने, आदित्य फत्तेपूरकरचं जे काँग्रेसचे उमेदवार आहेत विधान परिषदेचे, त्यांचा फॉर्म जेव्हा बाद करण्यात आला तेव्हापासूनचं काम मी बघितलेलं आहे. यामध्ये जर बघितलं गेलं तर सरकारी यंत्रणा जेव्हा फॉर्म स्वीकारते तेव्हा फॉर्म स्वीकारताना फॉर्ममध्ये जे त्रुटी आहेत किंवा फॉर्म कसा भरलेला आहे या गोष्टी तपासणं सरकार यंत्रणेचं काम आहे. जी प्रशासकीय काम करतात त्यांचं काम आहे. त्यांनी ती तपासलेली नाही आहे. जर ते फॉर्म भरून घेतानाच त्यांना सूचक अनुमोदकांची सह्या, कारण आता हे सूचक अनुमोदक सगळे प्रशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आलेले सगळे नगरसेवक किंवा सगळ्या गोष्टी आहेत, त्यांच्या सह्याचे नमुने त्यांच्याकडे आहेत. त्यांनी ते तपासले का? त्या गोष्टी त्यांनी बघायला हव्या होत्या, त्या त्यांनी बघितलेल्या नाही आहेत. अजून या गोष्टीमध्ये यांची पण
प्रशासनाची चूक अशी आहे की त्यांनी तपासलेली नाही आहे किंवा आधी फॉर्म वैध करून घेतला आणि नंतरनं हरकतीवरती फॉर्म अवैध ठरवतात, हे चुकीचं आहे. आणि जर बघितलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं नोटिफिकेशन आहे 27 फेब्रुवारी 2024चं, त्यामध्ये 18.2 पॅरा इथं त्यांनी सांगितलेलं आहे की एकदा कोणी सूचकांनी जर सूचक म्हणून सही केली तर त्याला परत विड्रॉ करता येत नाही ती. त्या गोष्टी बघण्याची गरज आहे. या दोन गोष्टींच्या मुद्द्यावर आम्हाला हायकोर्टात न्याय मिळेल अशी पूर्ण मला खात्री आहे. प्रशासनावर तुमचा काय आक्षेप आहे का? त्यांच्या विरुद्ध काही तक्रार तुम्ही कुठे करणार? हां, आम्ही हायकोर्टात प्रशासनाविरुद्धच दाद मागणार आहे. कारण जेव्हा फॉर्म वैध करून त्यांनी घेणार आहेत तेव्हा घेताना त्यांनी पूर्ण सह्या किंवा सगळे डॉक्युमेंट चेक करून फॉर्म वैध करून घेतात. त्यावेळेस त्यांनी जर आम्हाला सूचकाची यादी किंवा सूचकांच्या सह्या सूचकांचे आधार कार्ड हे सगळ्या गोष्टी जर वैध किंवा व्हेरिफिकेशन मागितलं असतं तर आम्ही सगळ्या सूचकांना हजर ठेवलो असतो. ते प्रशासनाची चूक आहे, ती त्यांनी झाकून आमचा फॉर्म इलिगली नामंजूर केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.